पैसेवाला येत नाही मंत्री महोदय, तुम्हाला हे माहित आहे, जिसके पैसे जब में दम है तुम्हारे हॉस्पिटल में आ नाही सकते. मला वाटते मृत्यूनंतर तरी त्याचे वाक्य होऊ नये यावर व्यवस्थित चांगलं प्लॅनिंग. हे नाव तानाजी आहे तुमचं. तानाजीचा पराक्रम या देशानं राज्यानं पाहिला आहे. तुम्ही तानाजी सारखी तलवार शेवपेटीचा संबंध केव्हा येतं, जेव्हा माणूस मरतं आणि त्या दुःखाच्या वेळेस तेव्हा या गोष्टी समोर जावं लागतं. एकाकडे ते नातेवाईक प्रचंड दुःखात असतं आणि अशा वेळेस त्या प्रेताची अवहेलना म्हणजे त्यांना अधिक अडचणीचा विषय होते. कधी कधी भावनिक होतात लोक, ते तोडफोड करतात, तुम्हालाही माहित आहे. आणि हे जर सेवागृह पाहिले तर इतकं म्हणजे घाणेरडं असतात, इतकं विचित्र असतात. आणि एक तर डॉक्टर, तिचा टाइम बॉम्ब काही नसतं, कोणत्या दिवशी कोणता डॉक्टर PM करेल काय करेल याचं काही तारतम्य महाराष्ट्रात नाहीये. हे व्यवस्थितरित्या कसं करता येईल, किमान मृत्यूनंतर एकतर आपल्या हॉस्पिटलमध्ये लोक यायला तयार नाही. ज्याच्यापाशी पैसे कमी आहे, पैसे नाही, ते तुमच्या सरकारी रुग्णालयात येतं. पैसेवाला येत नाही मंत्री महोदय, तुम्हाला हे माहित आहे, जिसके पैसे जब में दम है वो तुम्हारे हॉस्पिटल में आ नहीं सकता. ज्याच्याजवळ पैसे नाही तोच येतो अध्यक्ष महोदय, आणि मग त्याचा वाली कोणीच नाही आहे. इथून जर तुम्ही आता मेडिकल मध्ये गेलोय, तर मी त्या दिवशी पेशंटला पाहायला गेलो, तर ह्या व्यवस्था सगळ्या सुधारावं लागेल. वाटते उपमुख्यमंत्री महोदय आहे, किमान बजेट आपण पाहतोय आरोग्य खात्याला दिलं नाही पाहिजे का? तुम्ही 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 उपचार करू शकत नाही आहे सार्वजनिक रुग्णालयात, मी करत नाही. जे काही करतो तो बिचारा तुम्हाला मत मारणारा, आपल्याला मत मारणारा मतदार करतं. आणि आमचं इरविन दवाखाना पाहिलं, सामान्य रुग्णालय, कॅपॅसिटी 200 पेशंटची आणि तिथे आहे 450 पेशंट. हे सगळ्या इकडे ही अवस्था आहे. याचा पूर्ण सखोल तुम्हाला हे योगायोग आहे. 12 नंतर आपण रात्री वाजल्यानंतर आपण काही PM करत नाही, सकाळी करतोय. आणि मग तिथं एखादा बाहेरून असला, एखादा दूरचा पेशंट आहे, तर धारणेवाल्याला PM करताना त्याला घेऊन जाणं म्हणजे अडचणच आहे. दुसरा दिवस पण जातं, मोठी अडचण होतं. तर यावर मला वाटते मृत्यूनंतर तरी त्याचे वाक्य होऊ नये यावर व्यवस्थित चांगलं प्लॅनिंग करा. आणि शीतगृह असले, ते शीतपेटी असली पाहिजे. आता शेवपेटी निवड ठेवून नाही चालत, तर त्या सगळ्या याच्यामध्ये आपण काय उपाययोजना करणार? तुम्ही बजेट मागणी करा आरोग्य खात्याला. तुम्ही नाव तानाजी आहे तुमचं. तानाजीचा पराक्रम या देशानं राज्यानं पाहिला आहे. तुम्ही तानाजी सारखी तलवार घुमवा ना, कोण अडवते तुम्हाला? सगळ्या आरोग्यासाठी देवेंद्रजी तुम्ही थांबणार आहे का? तुम्ही यांना लागण तेवढे पैसे द्यायला तयार आहे, हे तलवारच काढत नाही बाहेर. तर थोडा मला वाटते आरोग्या बाबतीत, कारण लोक तुम्ही सगळ्या इकडे तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात जा, सगळ्या आमदारांची हीच अवस्था आहे. खूप वाईट अवस्था आहे आरोग्याची. तुम्ही आहे तर थोडस दमदारपणे झालं पाहिजे, अपेक्षा करतो. अतिशय चांगली सूचना आहे बच्चू कडू साहेबांची. खरं तर